हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण सातवीचा इतिहास पाहत आहोत. आज आपल्याला सेकंड चॅप्टरचं डिस्कशन करायचं आहे, तो म्हणजे शिवपूर्वकालीन भारत. याच्या आधी आपण सहावीचा इतिहास संपवलेला आहे. सहावीच्या इतिहासामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर प्राचीन भारताचा इतिहास पाहिला होता, बरोबर. आता सातवीच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायचं आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. आता मध्ययुगीन भारताचा म्हणजे कधी, तर इसवी सन 900 पासून तर इसवी सन 1800 पर्यंतचा जो काळ आहे, हा मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा काळ आहे, बरोबर. तर या पिरियडमध्ये शिवपूर्वकालीन म्हणजे काय, तर सध्या आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहिजे शिवाजी महाराजांचा पिरियड चालू व्हायच्या आधी भारतात नेमकं काय काय होत होतं, कोणते राज्य होते, कोणत्या सत्ता होत्या, याबद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती घ्यायची. तर आता आपण चॅप्टरला सुरू करू. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आता आपण चॅप्टरला सुरुवात करू. स्टार्टिंगला आपण पाहूया की भारतामध्ये कोणते कोणते राज्य होते. हा इथं आपल्याला आपला भारत देश दिसतोय. आता 8व्या शतकामध्ये ना पाल नावाचं एक राज्य होतं, ठीक आहे. हे बघा, ते कुठं होतं, तर हे बंगाल दिसतं आपल्याला इथं. या बंगालमध्ये होतं पाल नावाचं राजघराणं होतं. त्याच्यानंतर मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कन्नौज आणि गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केलेला होता. म्हणजे कुठून कुठपर्यंत, हे बघा, हा जो मधला जो पार्ट आहे ना सगळा, हा सगळा कोणाचा पार्ट होता, गुर्जर प्रतिहार, ठीक आहे. यानंतर उत्तर भारतातील जे राजपूत घराणं होतं त्यांच्यामध्ये काय, गाहडवाल आणि परमार घराणे ही महत्त्वाची घराणे होती. उत्तर भारतात कुठं, तर राजस्थानमध्ये असणार ते राजपूत घराणे, बरोबर, इथं. याच्यानंतर तामिळनाडूमध्ये ना चोळ घराणं होतं, बरोबर. तर त्या चोळ घराण्यामध्ये राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. तामिळनाडू कुठं आहे, इथं खाली. आता या राजांनी काय केलेलं होतं, मालदीव आणि श्रीलंका हे जिंकून घेतलेलं होतं. मालदीव कुठं आहे, हे इकडे खाली मालदीव, ठीक आहे, छोटे बेट आहेत, आणि इकडे श्रीलंका आहे. तर हे या चोळ राजांनी जिंकून घेतलेलं होतं. याच्यानंतर कर्नाटकमध्ये होयसळ घराण्यातील जो विष्णुवर्धन राजा होता ना, याने पूर्णपणे कर्नाटक जिंकून घेतलेला होता. म्हणजे हा पूर्णपणे कर्नाटक कोणी जिंकून घेतलाय, होयसळ घराण्याचा विष्णुवर्धन. आता या पिरियडमध्ये महाराष्ट्रात काय होतं, तर शिलाहारांची घराणी उदयास आलेली होती. ती कुठे कुठे होती, तर पश्चिम महाराष्ट्रात होती. पहिलं घराणं कुठं होतं, तर उत्तर कोकणात, ठाणे आणि रायगड जवळ. म्हणजे बघा, पहिलं घराणं आहे ना, हे वरच्या कोपऱ्यात असणार आहे. दुसरं घराणं होतं दक्षिण कोकणात. दक्षिण कोकण म्हणजे कोणतं, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, हा खालचा पार्ट. आणि तिसरं घराणं त्यांचं उदयाला आलेलं होतं कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव. म्हणजे कोणता, हे बघा, हा प्रदेशमधला. आता ह्या सर्व जे राज्य पाहिले ना, याच्या आधी आपण सहावीच्या इतिहासात पाहिलं की राष्ट्रकूट घराणी सत्ता होती. ती राष्ट्रकूट घराणी सत्ता कुठं, तर महाराष्ट्रातच स्टार्ट झालं होतं. तर त्यांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं गोविंद तिसरा. याच्या काळात आहे ना राष्ट्रकूट सत्ता ही कन्नौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती. म्हणजे जवळजवळ पूर्णपणे हा भारत त्यांच्या अंडर आलेला होता, ठीक आहे. आणि याच्यानंतर जो कृष्ण तिसरा आहे ना, याच्या पिरियडमध्ये ही सत्ता पुढे अलाहाबादपर्यंत पसरली. म्हणजे इकडचा पण प्रदेश त्याच्यामध्ये आता येऊन गेलेला होता, ठीक आहे. या शिवपूर्व काळातील शेवटची जी वैभवशाली सत्ता आपल्याला म्हणता येईल ती कोणाची होती, तर ती होती यादवांची. ते यादव कुठं, तर महाराष्ट्रात. त्यांची ना दौलताबाद म्हणजे काय, देवगिरी, त्यावेळेस त्या किल्ल्याचं नाव होतं औरंगाबादजवळ, ती त्यांची राजधानी होती. त्यावेळेस त्यांचा राजा कोण होता, तर भिल्लम पाचवा, ठीक आहे. हा जो यादवांचा काळ आहे ना, तर हा मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांच्यासाठी सुवर्ण काळ होता. याच्यानंतर याच काळामध्ये महाराष्ट्रात महानुभव पंथ आणि वारकरी पंथ यांचा पण उदय झाला होता. वारकरी संप्रदायाचा उदय पण याच काळात झालेला होता. यानंतर पुढील पॉईंट पाहायचा आपल्याला, तो म्हणजे वायव्येकडील आक्रमणे. वायव्य दिशा म्हणजे कोणती, ही दिशा, ठीक आहे. आता त्यावेळेस पाकिस्तान पण भारतामध्येच होता. याच काळामध्ये सौदी अरेबियामध्ये मुस्लिम किंवा इस्लाम या धर्माची स्थापना झाली होती. आणि ते जे अरबी लोक होते हे त्यांच्या सत्तेचा विस्तार करायला लागले होते. लक्षात राहू द्या, पहिला मुस्लिम शासक किंवा पहिला अरब सेनानी ज्यांनी भारतावर आक्रमण केलं त्याचं नाव काय होतं, तर त्याचं नाव होतं मोहम्मद बिन कासिम. यांनी कधी तर 8व्या शतकामध्ये सिंध प्रांतावर आक्रमण केलं होतं. सिंध प्रांत म्हणजे कोणता, तर आजच्या पाकिस्तानमध्ये जो प्रदेश येतो, तेव्हा तो भारताचाच होता. तर तिथे कोणता राजा होता, तर तिथे राजा होता दाहिर नावाचा राजा होता, ठीक आहे. तो हिंदू राजा होता दाहिर. तर तेव्हा मोहम्मद बिन कासिमनी सिंधवर आक्रमण केलेलं होतं. तो पहिला शासक होता, मुस्लिम शासक. आता या स्वारीमुळे अरबांचा भारताशी डायरेक्ट संबंध आला. आणि याच्यानंतरच्या काळामध्ये मध्य आशियातील तुर्क, अफगाण, त्याच्यानंतर मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली. याच्यानंतर अफगाणिस्तानमधून एक शासक भारतामध्ये आला होता. त्याचं नाव होतं मोहम्मद गझनी. आता तो गझनी या गावाचा होता. गझनीचा सुलतान मोहम्मद म्हणून त्याला मोहम्मद गझनी म्हणायचे, ठीक आहे. तर यांनी भारतावर भरपूर वेळा आक्रमण केलं होतं. आणि त्या आक्रमणांमध्ये त्यांनी भारतातले जे मंदिरं होते, आता त्या काळात मंदिरं म्हणजे एकदम खूप सोनं होतं त्या मंदिरांमध्ये. आणि आपल्याकडचे राजे कसे एकदम असे दानी किंवा जास्त सैन्य आपल्याकडचे राजे त्या काळात ठेवत नव्हते. तर यांनी एवढ्या वेळा आक्रमण केलं, एवढ्या प्रत्येक वेळेस येऊन त्यांनी आपले मंदिरं लुटले होते.
तर त्यात कोणते कोणते प्रसिद्ध मंदिर येतात, जसं की मथुरा, वृंदावन, कन्नौज किंवा सौराष्ट्राचं सोमनाथ मंदिर, हे त्यांनी भरपूर वेळा लुटून नेले. ठीक आहे. आता यांनी आक्रमण तर केलं, पण याची मनशा अशी नव्हती की मला भारतावर राज्य करायचं आहे. हा काय करायचा, आक्रमण करायचं, लुटून निघून जायचा. याच्यानंतर जवळजवळ 150 वर्षांचा काळ गेला, तो शांततेचा काळ होता. नंतर तिकडूनच अफगाणिस्तानमधूनच एक मोहम्मद घोरी नावाचा शासक आला. आता या घोरीनी ना, याची पण मनशा तीच होती की याला भारतावर राज्य करायचं नव्हतं, याला पण फक्त काय लुटून रिटर्न जायचं होतं. परंतु आता भारतामध्ये स्ट्रॉंग राजे आलेले होते. आता याच्यामध्ये होता एक राजपूत राजा पृथ्वीराज चौहान, तुम्ही नाव ऐकलेलंच असेल. या पृथ्वीराज चौहानसोबत आहे ना या मोहम्मद घोरीचं 2 वेळा युद्ध झालं. ते कोणतं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे, तर तराईचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज चौहान आपला राज्य कुठं, तर या प्रदेशात होता, दिल्लीच्या आसपास आणि राजस्थानचा काही एरिया, या प्रदेशात पृथ्वीराज चौहानचं राज्य होतं. तर ज्या 2 लढाई झाल्या ना पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरीमध्ये, त्यातली पहिली लढाई पृथ्वीराज चौहान जिंकला आणि दुसरी लढाई मोहम्मद घोरी जिंकला. ठीक आहे. आणि दुसरी लढाई जिंकल्यानंतर तो पूर्णपणे भारतामध्ये आला आणि त्यांनी दिल्लीवर कब्जा केला. आता दिल्ली तर मोहम्मद घोरीच्या ताब्यात आलेली आहे. आता तो त्याच वायव्य दिशेने आलेला आहे, त्याच्यामुळं काय पाकिस्तान तर त्याच्या ताब्यात आलेलाच आहे. परंतु आता दिल्लीच्या आसपासचा एरिया म्हणजे उत्तर प्रदेशचा पण काही एरिया त्याच्या ताब्यात आला आहे आणि इकडे बंगालपर्यंत पण त्यांनी विस्तार केलेला होता. आता झालं असं, मी तुम्हाला काय सांगितलं, त्याची मनशा अजिबात नव्हती की मला इथे राज्य करायचं आहे. तो काय लुटणार आणि निघून जाणार. मग त्यांनी तसंच केलं. यांनी काय केलं, इथे या 3 ठिकाणी ना त्यांनी आपापले एक सरदार नेमले की ठीक आहे इथलं राज्य तुम्ही सांभाळा, मला इथे काही रस नाही, मी अफगाणिस्तानला परत चाललो. आता या मोहम्मद घोरीचा आहे ना एक गुलाम होता, ज्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. आता हा कुतुबुद्दीन ऐबक जेव्हा लहान होता ना, तेव्हाच मोहम्मद घोरीने त्याला विकत घेतलेलं आणि हा त्याचा खूप लाडका होता. जो कुतुबुद्दीन ऐबक आहे ना, तो मोहम्मद घोरीचा खूप लाडका होता. तर त्यांनी गुलामाला एवढं प्रेम दिलेलं होतं की हा जो त्यांनी प्रदेश जिंकला आहे, याच्यातला जो दिल्लीचा एरिया आहे ना, आता त्यावेळेस दिल्ली म्हणजे आजच्या दिल्लीसारखी नव्हती, ते एक साधं ठिकाणच होतं. तर तिथला शासक म्हणून त्यांनी कुतुबुद्दीन ऐबकची नेमणूक केली आणि घोरी अफगाणिस्तानला परतला. पण हा जो कुतुबुद्दीन ऐबक आहे ना, यांनी काय केलं, तर तिथे गुलाम वंशाची स्थापना केली. म्हणजे आता इथून पुढे दिल्लीला आपण त्याला काय म्हणू शकतो, तर सल्तनत किंवा सुलतानशाही ही याची सुरुवात झाली दिल्लीला. पहिली कोणती सुलतानशाही म्हणजे पहिलं घराणं कोणतं होतं, ते म्हणजे गुलाम घराणे, गुलाम वंश, त्याची स्थापना दिल्लीला झाली. संस्थापक कोण, तर कुतुबुद्दीन ऐबक. जो दिल्लीचा कुतुब मिनार आहे ना, त्याचं काम याच कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात सुरू झालं होतं, पण पूर्ण नाही झालं. ठीक आहे. आता तो 1206 मध्ये दिल्लीचा शासक बनला आणि तो 4च वर्षे तो राज्य करू शकला. 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. आता या घराण्यानंतर म्हणजे या गुलाम घराण्यानंतर अजून 4-5 घराण्यांनी दिल्लीवर राज्य केलं. त्यात कोणते कोणते, जसं की पहिलं तुम्हाला सांगितलं मी गुलाम वंश, त्याच्यानंतर खिलजी वंश, खिलजीनंतर आले तुघलक, त्याच्यानंतर सय्यद घराणं आणि त्याच्यानंतर लोधी घराणं. एवढ्या 5 घराण्यांनी दिल्लीवर राज्य केलं. ठीक आहे. आता या घराण्यांचे जे राजे होते, दिल्लीचे जे शासक होते, त्यांना काय म्हणायचे, तर सुलतान म्हणायचे. आणि या सुलतानांमधला शेवटचा सुलतान कोण होता ज्यांनी दिल्लीवर राज्य केलं, तर त्याचं नाव होतं इब्राहिम लोधी. ठीक आहे. त्या इब्राहिम लोधीचं आणि बाबरचं युद्ध झालं, ते पानिपतचं पहिलं युद्ध. तिथून पुढे भारतामध्ये सुलतानशाही संपली आणि इथून पुढे मुघलांची सत्ता स्थापन झाली. तर मुघलांची सत्ता स्थापन व्हायच्या आधी साऊथ इंडियामध्ये काय चाललेलं होतं ते आपण शॉर्टमध्ये पाहू. आता जे तुम्हाला मी सांगितलं ना की तुघलक घराणं एक होतं, त्यांनी दिल्लीवर राज्य केलं, तर त्यांचा एक सुलतान होता, त्याचं नाव होतं मोहम्मद बिन तुघलक. आता हा काही एवढा स्ट्रॉंग नव्हता, तर हे तुघलकांचं राज्य आहे ना बरंच म्हणजे इथपर्यंत खालीपर्यंत आलेलं होतं. तर याच्या काळात काय झालं, जे साऊथचे जे राजे होते ना, याच्यावर त्या मोहम्मद बिन तुघलकचं एवढं कंट्रोल नाही राहिलं. त्याच्यामुळे ना पुढे जाऊन याच राज्यातून फुटून 2 राज्यांची निर्मिती झाली. पहिलं होतं विजयनगरचे साम्राज्य आणि दुसरं होतं बहमनी साम्राज्य. आता इथे कॉमन सेन्स लक्षात घ्या, विजयनगर म्हणजे काय, थोडंसं हिंदू नाव वाटतंय बरोबर, तर यांचे राजे कोण असणार, ते पण हिंदू असणार. बहमनी हे थोडंसं मुस्लिम नाव वाटतंय, तर यांचे राजे पण कोण, मुस्लिमच होते. तर या विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली, तर हरिहर आणि बुक्क हे 2 भाऊ होते. हे दक्षिण भारतामध्ये तुघलकांचे सरदार होते. तर त्या दोघांनी पाहिलं की साऊथ इंडियामध्ये या दिल्लीच्या सुलतानाचं एवढं काही लक्ष नाही आहे, तो एवढा स्ट्रॉंग नाही आहे, तर या अस्थिरतेचा त्यांनी फायदा घेतला आणि साऊथ इंडियामध्ये 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. आजच्या कर्नाटकमधले जे हम्पी ना, हे त्या साम्राज्याची राजधानी होती. आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. या हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क हा सत्तेवर आला. नंतर आपल्याला यांचा महत्त्वाचा राजा पाहायचा आहे, तो म्हणजे कृष्णदेवराय. हा कृष्णदेवराय ना, हा खूप म्हणजे चांगला राजा आपल्याला म्हणता येईल विजयनगरचा. हा इसवी सन 1509 मध्ये सत्तेवर आला आणि त्याच्यानंतर त्यांनी विजयवाडा आणि राजमहिंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले.
या कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचं राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूर दोआबपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं आणि इसवी सन 1530मध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे कुठून कुठपर्यंत तर ओडिसापासून गोव्यापर्यंत, ठीक आहे, आणि वरतून महाराष्ट्राच्या बाउंड्रीपासून खाली पूर्णपणे कन्याकुमारीपर्यंत याचं राज्य पसरलेलं होतं. हा कृष्णदेवराय खूप विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला आणि याच्याच कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिरांचे बांधकाम झाले. या कृष्णदेवरायानंतर विजयनगराच्या साम्राज्याला उतरती कळायला लागली, ठीक आहे. आणि आजचं जे कर्नाटक राज्य आहे तिथे तालिकोट नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरीदशाह हे सगळे एकत्र आले आणि यांनी मिळून विजयनगरवर आक्रमण केलं. तर विजयनगरचा तेव्हा राजा होता राजा रामराय. यांच्यामध्ये 1565मध्ये लढाई झाली आणि त्याच्यामध्ये या रामरायचा पराभव झाला आणि तिथून पुढे विजयनगर साम्राज्य संपुष्टात आलं. याच्यानंतर आपल्याला पाहायचं ते म्हणजे बहमनी राज्य. मी तुम्हाला सांगितलं नाव मुस्लिम वाटते तर यांचे राजे पण मुस्लिमच असणार. तर या राज्याची स्थापना केली होती हसन यांनी. आपली राजधानी कुठं बनवली होती तर कर्नाटकमधलं जे गुलबर्गा आहे ना तिथे याची राजधानी होती. विजयनगरची राजधानी कुठे होती तर कर्नाटकमधलं हम्पी. बहमनींची कुठे आहे तर गुलबर्गा. बहमनी राज्याचा महमूद गावान नावाचा एक उत्तम प्रशासक होता. यांनी काय केलं तर आर्थिक सामर्थ्य या राज्याला प्राप्त करून दिलं. त्याच्यानंतर सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार द्यायला यांनी सुरुवात केली. तसेच सैन्यामध्ये शिस्त आणली, जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी या विद्यांच्या अभ्यासासाठी यांनी मदरसा स्थापन केली. पुढे जाऊन या बहमनी राज्याचे तुकडे झाले आणि त्याच्यातून 5 राज्यांची निर्मिती झाली. कोणते कोणते तर वराडची इमादशाही, त्याच्यानंतर बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. याच्यानंतर आपल्याला पाहायचं ती म्हणजे मुघल सत्ता. मी तुम्हाला सांगितलं की बाबरनी आक्रमण केलं भारतावर. तेव्हा भारताचा सुलतान कोण होता इब्राहिम लोदी. यांच्यामध्ये 1526मध्ये पानिपत येथे लढाई झाली. पानिपत कुठं आहे तर आजचं जे हरियाणा आहे ना त्या हरियाणाच्या उत्तर भागामध्ये पानिपत नावाचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी लढाई झाली. ती पानिपतची पहिली लढाई होती. तर त्याच्यामध्ये कोण जिंकलं तर ऑब्व्हियसली बाबर जिंकला आणि त्यांनी काय केलं तर दिल्लीला आता इथून पुढे मुघल साम्राज्याची स्थापना केली. आता यांनी पण 4 वर्ष राज्य केलं कुतुबुद्दीन ऐबकसारखं. 1526मध्ये दिल्ली जिंकली आणि 1530मध्ये याचा मृत्यू झाला. आणि या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये ना बाबरनी तोफखान्यांचा प्रभावी वापर केला होता. म्हणजे ती भारतातली पहिली वेळ होती जिथे तोफखान्यांचा एवढा प्रभावीपणे वापर होत होता. या बाबरनंतर कोणते कोणते मुघल सम्राट होऊन गेले. बाबरनंतर झाला हुमायूं. याचा पिरियड होता 1530 ते 1539 आणि त्याच्यानंतर त्याचं राज्य गेलं होतं. त्यांनी परत मिळवलं 1555 ते 1556साठी. तर या हुमायूच्या कारकिर्दीत याचं राज्य कोणी हिसकावून घेतलं होतं तर शेरशाह सुरीने त्याचं राज्य हिसकावून घेतलं होतं आणि सूर घराण्याची स्थापना केली होती. परंतु ते जास्त नाही टिकले. परत मुघलांनी त्यांच्यावर कब्जा करून घेतला. हुमायूं नंतर आला अकबर. हा एकदम महत्त्वाचा राजा होता आणि चांगला राजा होता. मुघलांचा एकमेव चांगला राजा कोण होता तर तो होता अकबर. याचा पिरियड कोणता होता तर 1556 ते 1605 पर्यंत तो गादीवर होता. याच्यानंतर या अकबराच्या काळामध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये 1556मध्ये पानिपत इथे दुसरी लढाई झाली. या अकबरनंतर जहांगीर सत्तेवर आला. त्याचा पिरियड कोणता होता तर 1605 ते 1628. याच्यानंतर आला शहाजहान. त्याचा पिरियड होता 1628 ते 1658. याच काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि या शहाजहाननंतर आला औरंगजेब. तो याचा पिरियड होता 1658 ते 1707. आणि याच्या मृत्यूनंतर हे जे मुघल साम्राज्य होतं ना हे एकदम खिळखिळ होऊन गेलं. आता मी जो तुम्हाला अकबर राजा सांगितला ना हा जेव्हा राजा होता त्यावेळेस जे भारतातले जे दुसरे राजे होते किंवा राण्या होत्या यांनी या अकबराबरोबर प्रभावी संघर्ष केलेला होता. त्याच्यामध्ये कोण कोण येतं तर महाराणा प्रताप, त्याच्यानंतर चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध एकदम चांगला संघर्ष केलेला होता. तर आता पहिला पाहूया आपण महाराणा प्रताप. यांचे वडील होते उदयसिंग. त्या उदयसिंगच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर कोण आलं तर महाराणा प्रताप. राजस्थानमध्ये 2 पार्ट पडतात, एक मेवाड आणि दुसरा मारवाड. तर हे मेवाडचे राजे होते आणि अकबराबरोबर शेवटपर्यंत संघर्ष केला. याच्यानंतर चांद बीबी. 1595मध्ये मुघलांनी अहमदनगरवर हल्ला केला. हे कोणाचं ठिकाण होतं तर निजामांचं. तर त्याच्यावर हल्ला केला. तर तेव्हा तिथे राजा कोण होता तर हुसेन नावाचा राजा होता. याची मुलगी होती चांद बीबी. हिने काय केलं तर एकदम निकरानी लढा दिला. पुढे जाऊन त्यांच्याच लोकांमध्ये दुही निर्माण झाली. म्हणजे काय त्यांचेच 2 गट पडले आणि त्याच्यातूनच कट कारस्थान होऊन चांद बीबीला ठार मारलं गेलं. मुघलांनी अहमदनगरचा किल्ला तर जिंकला परंतु त्यांना पूर्णपणे निजामशाही नाही जिंकता आली. याच्यानंतर पाहूया आपण राणी दुर्गावती. हे बघा हा जो पार्ट दिसून तुम्हाला हा छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्राचा काही भाग. या प्रदेशात तेव्हा राज्य होतं गोंडवाना राज्य.
या गोंडवनची राणी कोण झाली पुढे जाऊन, तर चंदेल राजघराण्यात जन्मलेली राणी दुर्गावती ही राजकन्या या गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. याच्यानंतर औरंगजेब इसवी सन 1658 हा बादशाह झाला. याच्या कारकिर्दीमध्ये मुघल राज्य हे त्याच्या एकदम चरमसीमेला पोहोचले, म्हणजे एकदम वरती पोहोचलेलं होतं. या औरंगजेबचा अहोमांशी संघर्ष झाला. अहोम म्हणजे कोण, तर बघा या जे आजचा आसाम दिसेल तुम्हाला, या प्रदेशामध्ये अहोम जातीचे लोक राहत होते. तर यांच्याबरोबर या औरंगजेबचा संघर्ष झाला. हे जे अहोम होते यांचा राजा कोण होता, तर गदाधर सिंग. या गदाधर सिंगच्या नेतृत्वाखाली अहोम हे एकदम निकराने लढले औरंगजेबसोबत आणि त्यांनी गनिमी काव्याचा इथे उपयोग केलेला होता. त्याच्यामुळे मुघलांना इकडचा पार्ट जिंकणं अशक्य झालं, ते इकडचा पार्ट जिंकू नाही शकले. याच्यानंतर मुघलांचा संघर्ष झाला शिखांबरोबर. शिखांचे 9वे गुरु होते ते म्हणजे गुरु तेग बहादूर. त्याच्यानंतर शिखांचे 10वे गुरु बनले ते म्हणजे गुरु गोविंद सिंग. हे बघा इथे आपल्याला गुरु गोविंद सिंगचा फोटो दाखवलेला आहे. आता हे जे गुरु गोविंद सिंग होते ना, हे खूप शूरवीर होते. यांनी काय केलं तर शिखांना संघटित केलं आणि त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांनी कशाची तर खालसा दलाची स्थापना केली होती. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. गुरु गोविंद सिंग होते ना, हे दक्षिणेत आले. दक्षिणेत कुठं, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नांदेड आहे ना, हे तिथे आले. तिथे ते वास्तव केलं त्यांनी आणि 1708 त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे जाऊन तिथेच त्यांचा मृत्यू झाला. याच्यानंतर राजपूतांची संघर्ष. आता तुम्हाला मी अकबर राजा सांगितला होता मुघलांचा, हा चांगला होता बऱ्यापैकी, म्हणजे बाकीच्या मुघलांपेक्षा तरी चांगला होता. यांनी काय केलं होतं तर जे भारतातले बाकीचे राजे आहेत ना, यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध म्हणजे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून ठेवलेले होते. मात्र जो आता औरंगजेब आपण पाहतोय ना, याला हे मैत्री संबंध टिकवता नाही आले. यांनी सगळ्यांबरोबर भांडणं घेतली. मारवाडचा राजा होता तो म्हणजे राणा जसवंत सिंग. याचा मृत्यू झाला. त्यानंतर औरंगजेबनी काय केलं तर त्याचं राज्य आपल्या साम्राज्याला जोडून घेतलं. म्हणून काय तर दुर्गादास राठोड याने हा जो राजा होता जसवंत सिंग, याचा जो अल्पवयीन मुलगा होता अजित सिंग, याला मारवाडच्या गादीवर बसवलं आणि मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष स्टार्ट करून टाकला. या दुर्गादासचा विरोध मोडून काढण्यासाठी औरंगजेबनी काय केलं तर आपल्या मुलाला, ज्याचं नाव होतं अकबर, म्हणजे तो पहिला अकबर नाही, हा वेगळा अकबर, याला तिकडे पाठवलं मारवाडमध्ये की जा आणि ते राज्य परत घेऊन टाक. परंतु या अकबराने काय केलं तर हा तिकडे गेला, त्यांना त्या दुर्गादास राठोडला मिळून गेला. म्हणजेच काय केलं त्यांनी तर बंड पुकारलं औरंगजेब विरुद्ध आणि या संघर्षामध्ये मराठ्यांचा मदत घ्यायचा पण यांनी प्रयत्न केलेला होता. याच्यानंतर मराठ्यांची संघर्ष. आता या अख्ख्या 7वीमध्ये आपल्याला जवळजवळ सगळा मराठ्यांचाच इतिहास पाहायचा आहे. त्याच्यामुळे आता हा जो मराठ्यांचा संघर्ष आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. हा 2nd चॅप्टर होता शिवपूर्वकालीन भारत. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. ॲज ऑलवेज स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.